दिलं आणि त्याच्यावर लाईन जोडली नाही. मित्रांनो, माझं चॅलेंज आहे तुम्हाला की बाबा प्रत्येक गावात तुम्ही जावा, जाहीर माझं तुम्हाला आव्हान आहे की मित्रांनो, त्या ठिकाणी मी 1384 पोलवरनं लाईन वडण्याचं काम केलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की बाबांनो, त्या एकतपूर जिल्हा परिषद गटामधून ज्या वड्या असतील, वगळे असतील, यामधून लोकांना पावसामध्ये जाताना अडचण होत होती. त्या अडचणीसाठी मी मित्रांनो त्या ठिकाणी सीडी वर्क पाईप दिले, सिमेंट पाईप दिले, सिमेंट पाईपवरून सीडी वर्क दिले, सीडी वर्क वरून जाण्यासाठी सोयी करून दिली मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, कायवाडी वस्तीवरती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असताना मी मित्रांनो त्या ठिकाणी होल मारून दिलं, मोटर टाकून दिली, टाक्या बांधून दिल्या. मित्रांनो, त्याच्या जोरावरती मला बरंच काय सांगायचं आहे तुम्हाला. त्यावेळेला मुर्मीकरण रस्ते मी 78 रस्ते मुर्मीकरण केलं. पण मुर्मीकरण करत असताना मी जाहीर सभेमध्ये सांगितलं, मित्रांनो, मुर्मीकरण हे रस्ते 1-2 वर्ष टिकतात, त्यानंतर आपल्याला मजबूत रस्ते बनवले पाहिजे. मित्रांनो, राजकारणामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी त्या 78 रोड मधले जवळजवळ मला वाटतं प्लॅन मधले रस्ते, जे नॉन प्लॅन मधले रस्ते होते मुर्मीकरण केलेले, ते प्लॅन मध्ये घेतले आणि प्लॅन मधून मी तिथं छोटे छोटे 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं करत करत मी मित्रांनो डांबरीकरण पूर्ण केलं. त्यावेळेला माझा ध्येय होतं की बाबा आज मी मुर्मीकरण करतोय, या मुर्मीकरणावर जात असताना जो धुरळा उडतोय ते येणाऱ्या 5 वर्षात मी धुरळा उडू देणार नाही, माझा शब्द होता तुम्हाला त्यावेळेला. मित्रांनो, ज्या माझ्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्याची अडचण होती, आरोग्याची सुविधा नव्हती, त्यामध्ये मी 2 ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतली. सोनलवाड्यासारख्या ठिकाणी आरोग्याची फार मोठी गरज होती, त्या ठिकाणी मी उपकेंद्र मंजूर करून घेतलं. हलदैवडी माझ्या मतदारसंघातलं गाव आहे, त्या ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतलं. मित्रांनो, ज्यासाठी तुम्ही मला निवडून दिले त्या काम करण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून झालो. मित्रांनो, माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी राजकारणात काम करत असताना मला पण कुणीतरी त्रास दिला असेल, मलाही कुणीतरी विरोध केला असेल, पण मित्रांनो मी साधा कुणाला चिमटा सुद्धा घेतला नाही. मी साधा तुमच्याबद्दल कधी वाईट पण बोललो नाही. मित्रांनो, तीच लोक आज मला विधानसभेच्या निवडणुकीनंतर अशी म्हणत होती की आम्ही चूक केली मित्रा, की तुला मत दिलं नाही. आज त्यांना पश्चाताप होतोय, का म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलं नसेल. आज त्यांच्या पश्चातापाची वेळ आहे. आणि जवळ जिल्हा परिषद गटाची उमेदवारी केली त्यावेळेला त्यांना वाटायला लागलं एक चांगला माणूस आपण गमावला. आपण मित्रांनो, त्यांना आणखीन वाटत होतं की एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसीचं आरक्षण आहे. ओबीसीचं आरक्षण असताना सुद्धा त्यांना असं वाटत होतं की बाबा मी ओबीसीचं आरक्षण ढकला काढावा आणि माझ्या घरच्यांची उमेदवारी करावी. मित्रांनो, ओबीसीची लोक, जे काही समाजाची लोक आहेत ती मला येऊन भेटून गेली, ऑफिसला भेटली, घरी आली, मला सांगायची तुम्ही काय पण असू द्या, मी म्हटलं एखाद्या समाजावर अन्याय करणं मला शोभत नाही. आज ओबीसीचं आरक्षण मी घेतलं, त्यांचं काढून घेणं आणि मी स्वतः उभा राहणं, माझ्या घरातल्यांना उभा करणं मला शोभलं नाही. मित्रांनो, मी दाखला सुद्धा कधी काढला नाही, कारण दाखला काढलेला जर समजलं तरी मला कोणतं म्हणेल नाही उभाच राहा. मित्रांनो, तेही मी जपतो, कारण राजकारण करायचं आहे, समाजकारण करायचं आहे, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचं माझं काम आहे. मित्रांनो, मला एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आज मी जी तुमच्या जवळ जिल्हा परिषदेमध्ये करतोय ते कष्ट आहे, ह्याच्या 50% सुद्धा मला कष्ट करावं लागलं नसतं. मित्रांनो, मला जिल्हा परिषदेची निवडणूक करत असताना तरी सुद्धा मी जवळ जिल्हा परिषद मध्येच का निवडणूक लढवायची ठरवली, कारण मला 9 वर्षापूर्वी पण मला जवळ जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवायची माझी इच्छा होती. मित्रांनो, माझ्या समोर कोण येणार आहे, काय येणार आहे ह्याची मी कधी तमा बाळगली नाही. मित्रांनो, मला कुठलाही राजकीय वारसा नसताना, मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येत असताना सुद्धा मी प्रस्थापित घरांना कधी घाबरलेलं नाही तुमच्या जीवावर. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, राजकारण हे सुंदर करायचं आपल्याला, राजकारण हे आपल्याला चांगलं करायचं. मित्रांनो, जे आज एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये जो विकास केला, विकासाच्या जोरावर मी मित्रांनो या तालुक्यामध्ये अतुल पवारला कुठल्याही गटात उभा करा असं सगळ्यांचं मत आहे, लक्षात ठेवा. हे खरं आहे का नाही मित्रांनो? मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी तुम्हाला माहिती आहे कुठल्या पार्टीचं काम केलं, शेतकरी कामगार पक्षाबरोबर मी काम केलं. मित्रांनो, मी जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करतो, जातपात मी कधी मांडलेलं नाही. मित्रांनो, मला कधी माझ्या बापू जवळचा नातेवाईक आहे, माझे बापू मामा आहेत, लक्षात ठेवा, तरी मी कधी असला विचार केला नाही. मित्रांनो, मतभेद होत असतात राजकारणात, त्या गोष्टीसाठी मी शेकापचं काम केलं. मित्रांनो, मी कधी विचार केला नाही जातीच्या पलीकडे जाऊन मी राजकारण करतो. मला समजतं की माझं राजकीय भवितव्य पाहिजे होतं, मला माझी टीम बनवायची होती, माझ्या लोकांना या प्रक्रियेमध्ये आणायचं होतं, म्हणून मी राजकारणासाठी शेकाबरोबर गेलो. मित्रांनो, आज मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो,
मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत असताना मला शेकापनच मला निवडणुकीसाठी समोर आणायला पाहिजे होतं. मी अगदी आवर्जून सांगतो, बापू असताना सुद्धा सांगितलं असतं, कारण माझा अधिकार आहे ते शेतकरी कामगार पक्षावर आहे. शेतकरी कामगार पक्षाने मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. जे माझा अधिकार आहे ती डॉक्टर बाबासाहेब देशमुखवर अधिकार होता, त्यांनी मला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. त्यांनी कुठलाही गट वाटून घ्यायला पाहिजे होता ओपन पुरुषाचा, आणि त्या ठिकाणी अतुल तुम्ही उभा राहा हे त्यांनी म्हणायला मला पाहिजे होतं. मित्रांनो, ज्या वेळेला राजकारणामध्ये दीपक आबा साळुंके पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची युती झाली, त्यावेळेला मित्रांनो त्यांना दीपक आबा साळुंके पाटलांना जवळा, चोपडी, कडलास हे मतदारसंघ दिले. मला मग आवर्जून सांगायचं मित्रांनो, मला जवळा जिल्हा परिषद गटातून अर्ज भरल्यानंतर 2 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की बाबा तुला चोपडीतून उभा करावं लागतंय. मित्रांनो, मी त्यांचा शब्द ऐकला डॉक्टर बाबासाहेबांचा. मी डॉक्टर बाबासाहेबांचा सन्मान करतो मित्रांनो, कारण मी त्यांच्याबरोबर विधानसभा लढली होतो. कारण मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्ही चोपडीत उभा राहा. मी म्हणलं एकच सांगतो की तुम्हाला चोपडीत त्यांच्या आमदाराचा मुलगा पण त्याचा अर्ज भरा आणि मी पण अर्ज भरतो. मित्रांनो, त्यांनी अजिबात चोपडीमध्ये अर्ज भरला नाही, त्यांनी फक्त जवळ्यात अर्ज भरला. माझ्यावर त्या बाबतीत आताच्या चालूच्या उमेदवाराच्या वडिलांनी माझ्यावर गद्दारी केली. मित्रांनो, मला सांगायचं तुम्ही खोटं का बोलता? ज्या वेळेस त्या गोष्टी आहेत त्या 2 दिवसानंतर आपण बसून मिटवल्या असत्या. मला एक तर खोटं चालत नाही. दोघांनी भरायचं होता, जवळ्यात भरायचं होता, दोघांनी भरायचं होता, चोपडीत भरायचं होता. चर्चेतून मार्ग निघाला असता. मला एकट्याला तुम्ही चोपडीतून अर्ज भरायला लावला. लोकांना कन्फ्युज झाले, लोक माझ्यावर नाराज झाले. ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं ती लोक माझ्यावर नाराज झाले. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, अतुल पवारचं फक्त 9 वर्षाचं राजकारणातलं योगदान आहे. राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही मित्रांनो जीवापाडचं प्रेम नेत्यावर करता. आज तुम्ही ज्या आई बापाने जन्माला घातलं त्या आई वडिलांचं तुम्ही दिवसभरात नाव घेत नाही, पण नेत्याचा जप करता, नेत्याचा जप करता. मित्रांनो त्याची दखल घेऊन त्याचा विश्वास, तुमचं ते असणारं प्रेम, जे लोक माझ्या ऑफिसला आले की बाबा तुम्ही चोपडीला जायचं नाही. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की राजकारण करत असताना मी लोकांचं प्रेम बघतो, लोकांची भावना जाणतो, लोकांचा विश्वास संपादन करतो. राजकारणामध्ये हार जीत ही नंतरचा विषय आहे. मित्रांनो, राजकारणात हारायला कधी अतुल पवार भेटणार नाही, लक्षात ठेवा. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की चोपडीचा निर्णय मी कॅन्सल केला. लोक माझ्या ऑफिसला आले, अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं. ज्या माणसाने माझ्यासाठी डोळ्यातून पाणी काढलं त्या पाण्याची शपथ घेऊन सांगतो की जवळ्याची उमेदवारी करणार असा ठाम त्यांना मी रात्रीच्या 12 वाजता शब्द दिला आणि घरी पाठवलं सगळ्यांना. तो विश्वास टिकवायसाठी मी जवळ्याची निवडणूक लढतो. मित्रांनो, ज्या लोकांनी मला फोन केलं, सांगितलं की जवळ्याचं रिंगण सोडायचं नाही, गवळ्याचं ग्राउंड सोडायचं नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मित्रांनो, ज्या वेळेला मला तुम्हाला सांगायचं आहे प्रस्थापित घरातल्या माणसांना, आमदारचा मुलगा आहे, आमदारचा नातू आहे. मित्रांनो, तुम्हाला उमेदवारी या तालुक्यामध्ये कुठेही केली तर तुम्ही निवडून येऊ शकता. तुम्ही अतुल पवारला सांगता की बाबांनो तुला चोपडीमधून सगळ्यापेक्षा 10 मतांना जास्त निवडून आणतो. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, मग तुमचा मुलगा का चोपडीला उभा करत नाही? तुमचा मुलगा उभा, तुम्हाला राजकारणामध्ये त्याला आणायचं आहे, आमचा विरोध नाही. मित्रांनो, तुम्ही त्याला जरूर राजकारणात आणा, पण राजकारणात आणत असताना तुम्ही सर्वसामान्य अतुल पवार सारख्यावर अन्याय करू नका. मित्रांनो, मी गेल्या वेळेला पण एकतपूर जिल्हा परिषद मध्ये गट का उभा राहिलो तर जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण झालं. जवळा जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षण झालं म्हणून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिलो. मित्रांनो, प्रत्येक वेळेला मला सुद्धा कोणतरी विचारणार असतंय की बाबा तालुक्यामध्ये तूच का असा करू शकतो बाबा कुठल्याही मतदारसंघात उभा राहतो. पण मित्रांनो, त्यांना मला हे पण चॅलेंज आहे माझं. आवर्जून सांगतो मित्रांनो, लोकांचं प्रेम मिळवलं. चोपडीतून सुद्धा मला प्रचंड फोन आले की या तुम्ही या मतदारसंघात आम्ही तुम्हाला मदत करतो. पण मित्रांनो, तुमचा माझा विश्वास होता, मी तुम्हाला शब्द देता, ते शब्द पाळण्यासाठी मी जवळाच लढवायचा ठरवलं. जवळची निवडणूक करत असताना मित्रांनो, ठीक आहे, समोरासमोर निवडणूक लागली, तुम्ही समोरासमोर निवडणूक करा, त्याबद्दल मला काही शंका नाही किंवा मला त्याच्याबद्दल काही